नमस्कार मंडळी, राम राम. तर विषय काय माहीत आहे का, कारभारीची तब्येत थोडी ठीक नाही म्हणजे झालंय काय, तर घशामध्ये थोडं खवखव करते आणि फक्त थोडासा खोकला आणि आवाज बंद झाला, बाकी काही नाही. तर मी आज त्यांच्यासाठी बनवणार आहे काढा. त्यासाठी मी इथं तांब्याचं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं, कारण की आपल्याला आठवून 1 ग्लास पाणी तयार करायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये अजवाईनची पानं, तमालपत्र, नंतर तुळशीची पानं, हळद, दालचिनी आणि एक गुळाचा तुकडा टाकायचा, कारण थोडंसं गोड पण लागलं पाहिजे ना. तर आता एक कडेपर्यंत निवांत किचनवरती आराम केला. 5-1 मिनिटांनी हे अर्ध झालं होतं. अर्ध झाल्याच्या नंतर बघायला गेली की व्यवस्थित काढा तयार झालाय का नाही. आता तुम्हाला वाटायचं बाई कितीच प्रेम आहे नवऱ्यावरती, एवढा काढाबिडा करते. असं काय नाही हो मंडळी. ते विषय काय आहे ना, कारभाऱ्यांचं काढा पिताना वाकडं तिकडं झालेलं तोंड बघायलाच मला सगळ्यात जास्त मज्जा येते. बाकी काही बनवायला सांगतात, पण मी म्हटलं नाही काढा बनवू का, नको म्हणतात. काढा नको बाई, मी एक गोळी घेतो पटकन बरा होतो. काढा बिडा तुझा नको, काय चांगलं लागत नाही ते. तरी सुद्धा मी जबरदस्ती काढा बनवते आणि प्यायला लावते. त्याला सबस्क्राईब करा. बाय.